नमस्कार मंडळी, मी नरसिंह भोरे आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। भडगाव तालुक्यातील एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। गर्भवती महिलेच्या प्रसूती दरम्यान झालेल्या निष्काळजीपणामुळे नवजात बाळाचा मृत्यू झाला, असा गंभीर आरोप कुटुंबियांनी केला आहे। फिर्यादीच्या माहितीनुसार गर्भधारणेच्या काळात पत्नीची सर्व तपासण्या नियमितपणे करून घेतल्या होत्या, मात्र प्रसूतीच्या वेळी डॉक्टरांनी वेळेत सिझेरियन न करता वारंवार पोटावर दाब देत नैसर्गिक प्रसूतीची अयशस्वी प्रयत्न केला। भूलतज्ञ वेळेवर न आल्यामुळे सिझेरियन मध्ये उशीर झाला आणि या उशिरामुळे बाळाचा मृत्यू झाला, असा आरोप करण्यात आला। या प्रकरणी पीडित पतीने पोलिसात तक्रार दाखल करून भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 106, 116 आणि 117 नुसार गुन्हा नोंदवून आरोपी डॉक्टरवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच पत्नीवर झालेल्या जखमेची वैद्यकीय तपासण्या सुरू अहवाल सादर करण्याची मागणी करण्यात आली। फिर्यादीने हे बाब वैद्यकीय परिषदेच्या निदर्शनास आणून आरोपी डॉक्टरांचे प्रमाणपत्र गोठवावे आणि अशा निष्काळजी डॉक्टरांवर तातडीने कारवाई व्हावी, जेणेकरून उद्या कोणाचेही बाळ अशा हलगर्जीपणामुळे जाणार नाही, अशी मागणी केली आहे। ही घटना फक्त एक कुटुंबाची आक्रोश नाही, तर संपूर्ण समाजासाठी एक धडा आहे। रुग्णालयात योग्य सुविधा आहेत का हे तपासण्या, दुसरे वैद्यकीय मत घेणे आणि प्रशासनाने अशा घटनांवर तातडीने कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे। सल्ला: गर्भारपणात वेळेवर उपचार, योग्य तज्ञाची निवड आणि सतर्कता ही आई बाळांच्या सुरक्षेसाठी सर्वात महत्त्वाची आहे। ही घटना ही केवळ निष्काळजीपणाचा कळस आहे आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी समाजाने जागरूक होणे गरजेचे आहे। आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।